फ्रेंड्स, आज आपण मूलभूत हक्क या टॉपिकवरील आयोगाने आजपर्यंत विचारलेले सर्व MCQ क्वेश्चन्स पाहत आहोत. आजपर्यंत आपण 90पर्यंत MCQ पाहिले आहेत. यापुढे आपण 91 ते 121 पर्यंत MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. 91. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? फॉरेस्ट मेन 2015. 42व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्क राहिलेला नाही. ब. संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क झाला आहे. पर्यायी उत्तरे: 1. केवळ अ. 3. दोन्ही. 2. केवळ ब. 4. एकही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे केवळ ब हे याचे योग्य विधान आहे. 92. सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला आहे? फॉरेस्ट मेन 2015. 1. प. जवाहरलाल नेहरू. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3. डॉ. राजेंद्र प्रसाद. 4. सरदार वल्लभभाई पटेल. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचे योग्य विधान आहे. 93. खालीलपैकी कोणती तत्त्वे समतेच्या हक्कांमध्ये येतात? कर सहाय्यक. 2015. अ. धर्म अथवा वंश या कारणावरून राज्याकडून भेदभाव न करणे. ब. कायद्याचे समान संरक्षण. क. समान कामाबद्दल समान वेतन. ड. रोजगाराबाबत समान संधी. पर्यायी उत्तरे: 1. ए, बी, के, डी. 2. अ, ल. 3. अ, ल. 4. ए, बी, डी. 37. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच अ, ब आणि ड ही यांची योग्य विधाने आहेत. प्रश्न 94. समानतेच्या अधिकाराशी संबंधित जोड्या लावा. टॅक्स असिस्टंट 2015ला आलेला प्रश्न आहे हा. कलम 14, कलम 16, कलम 17 आणि कलम 18 यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर कलम 14 साठी योग्य आहे कायद्यासमोर समानता आणि कलम 16 यासाठी योग्य आहे सार्वजनिक नोकरीबाबत समान संधी आणि कलम 17 यासाठी योग्य आहे अस्पृश्यता निवारण आणि कलम 18 यासाठी योग्य आहे पदव्यांची समाप्ती. ही यांची योग्य उत्तरे आहेत. प्रश्न 95. हा देखील जोड्या लावाचाच क्वेश्चन आहे. हा पण टॅक्स असिस्टंट 2015ला आलेलाच क्वेश्चन आहे. त्यामध्ये अ आहे 6 ते 14 वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण. यासाठी योग्य विधान आहे मूलभूत हक्क आणि ब. 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना प्रारंभिक बाल्य अवस्थेत सांभाळ आणि शिक्षण याकरिता तरतूद. यासाठी योग्य विधान आहे मार्गदर्शक तत्त्व. क. मातापित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य यांना शिक्षणाची संधी देणे. यासाठी योग्य आहे मूलभूत कर्तव्य. आणि ड. शिक्षण ही केंद्र आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे. यासाठी योग्य आहे नंबर 1 कारण शिक्षण हा विषय समवर्ती सूचीतील आहे. ही यांची योग्य विधाने आहेत. यांचा योग्य क्रम आहे 3, 4, 2, 1 हा यांचा योग्य क्रम आहे. 96. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? एमएस 2015. 1. समतेचा हक्क. 2. शोषणाविरुद्ध हक्क. 3. घटनात्मक उपायांचा हक्क. 4. धर्म स्वातंत्र्याचा हक्क.
यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच घटनात्मक उपायांचा हक्क हा याचे योग्य विधान आहे. 97. घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? राज्यसेवा पूर्व 2014. 1-2 महिने, 2-3 महिने, 3-4 महिने, 4-6 महिने. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच 3 महिने हे याचे योग्य विधान आहे. प्रश्न 98. जुळवणी करा. राज्यसेवा मुख्य 2014 अटकेत ठेवलेल्या बंदीला आपल्या पुढे हजर करण्याचा व अटकेच्या कारणाचे समर्थन करण्याचा अटकेत ठेवणाऱ्या सत्तेला न्यायालयाचा आदेश. यासाठी योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण लेख. ब. चालू असलेले कामकाज योग्य विचारार्थ स्वतःकडे किंवा अन्य न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा कनिष्ठ सत्तेला न्यायालयाने दिलेला आदेश. यासाठी योग्य आहे उत्प्रेषण लेख. क. आपल्या अधिकारक्षेत्रात न येणाऱ्या बाबींवर कारवाई करण्याची कनिष्ठ सत्तेला न्यायालयाने दिलेली मनाई. यासाठी योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे प्रतिषेध लेख. आणि ड. पात्रता नसताना सार्वजनिक पद धारण केलेल्या व्यक्तीला कार्य करण्यास केलेली मनाई. यासाठी योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे अधिकार मुद्रण लेख पृच्छा. ही यांची योग्य विधाने आहेत. यांचा योग्य क्रम 3, 4, 1, 2 असा लागतो. 99. राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. STI मुख्य 2014. 1. सर्वोच्च न्यायालयास कलम 32 अन्वये. 2. उच्च न्यायालयास कलम 226 अन्वये. 3. सर्वोच्च न्यायालय कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालय कलम 226 अन्वये असे दोघांनाही. 4. कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य विधान आहे. 100. कालानुक्रमाने मांडणी करा. अ. सुरक्षा कायदा अंतर्गत PSI मेन 2014. ब. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा. क. दहशतवाद प्रतिबंधक कायदा. ड. राष्ट्रीय सुरक्षा कायदा. पर्याय उत्तरे 1B A D K 2A B A D 3A D A B 4B D K A. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ब, अ आणि ड, क ही यांची योग्य विधाने आहेत. 101. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अंतर्गत प्रदान करण्यात आलेला भेदभावाचा निषेध हा अधिकार आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकारनाम्यांच्या कोणत्या अनुच्छेदाशी समरूप आहे? PSI मेन 2014. 1. कलम 23. 2. अनुच्छेद 26. 3. कलम 21. 4. कलम 16. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच अनुच्छेद 26 हे याचे योग्य विधान आहे. 102. मूलभूत अधिकारांशी संबंधित भाग 3 चे वर्णन यांनी सर्वात टीकात्मक भाग असे केले आहे. असो मुख्य 2014. 1. प. जवाहरलाल नेहरू. 2. डॉ. राजेंद्र प्रसाद. 3. सरदार वल्लभभाई पटेल. 4. वरीलपैकी एकही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच वरीलपैकी एकही नाही हे याचे योग्य विधान आहे. कारण सर्वात
टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केला होता. 103. सच्चर समिती कशाशी संबंधित आहे? एमएस 2014. 1. अनुसूचित जाती SC. 2. इतर मागासवर्ग OBC. 3. मुस्लिम. 4. वरील सर्व. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे मुस्लिम यांच्याशी संबंधित ही समिती आहे. 104. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? फॉरेस्ट मुख्य 2014. 42व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्क राहिलेला नाही. संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क झाला आहे. पर्यायी उत्तरे: 1. केवळ अ. 2. केवळ ब. 3. दोन्ही. 4. एकही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे केवळ ब हे याचे योग्य विधान आहे. 105. सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला आहे? फॉरेस्ट मेन 2014. 1. प. जवाहरलाल नेहरू. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3. डॉ. राजेंद्र प्रसाद. 4. सरदार वल्लभभाई पटेल. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचे योग्य विधान आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला देखील आहे. 106. खालीलपैकी मूलभूत अधिकार कोणते आहेत? क्लार्क 2013. अ. माहितीचा अधिकार. ब. पिळवणुकीविरुद्धचा अधिकार. अ. धर्म स्वातंत्र्य. ड. मानव अधिकार. वरील पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? 1. फक्त अ. 3. फक्त क आणि ड. 2. फक्त ब आणि क. 4. सर्वच. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच फक्त ब आणि क ही यांची योग्य विधाने आहेत. 107. भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा. राज्यसेवा पूर्व 2013. अ. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात. ब. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश काढू शकते. क. संसद 2/3 बहुमताने, जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल, घटनात्मक संरक्षणाचा हक्क करू शकते. निलंबित. ड. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार संसद देऊ शकते. पर्यायी उत्तरे: 1. ए. बी. ए. 3. ए. ए. बी. 2. अ. व. ड. 4. बी. ए. बी. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच अ, ब आणि ड ही यांची योग्य विधाने आहेत. 108. खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. राज्यसेवा मुख्य 2013. अ. प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत, मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत. ब. देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते. पर्यायी उत्तरे: 1. विधान सत्य आहे मात्र ब चुकीचे आहे. 2. विधान ब सत्य आहे मात्र अ चुकीचे आहे. 3. दोन्ही विधान सत्य आहेत. 4. दोन्ही विधाने असत्य आहेत.
यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच दोन्हीही विधाने सत्य आहेत. ही यांची योग्य उत्तरे आहेत. 109. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत? राज्यसेवा मुख्य 2013. धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो. धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल. सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल. कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. पर्यायी उत्तरे: 1 ब, ड, 3 ए, बी, ए, 2 ए, बी, ए, डी, 4 कोणतेही अनुजने नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच ब आणि ड ही यांची योग्य विधाने आहेत. 110. कलम -23 मधील बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा. राज्यसेवा मुख्य 2013. सक्तीचे श्रम. शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणे. अनैच्छिक गुलामगिरी. विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे. पर्यायी उत्तरे: 1 केवळ अ बरोबर आहे. 2 अ आणि ब बरोबर आहे. 3 अ, ब आणि क बरोबर आहे. 4 सर्व बरोबर आहेत. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच सर्व विधाने बरोबर आहेत. 111. पुढील कोणते विधान अयोग्य आहे? राज्यसेवा मुख्य 2013. एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या, त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरविले जाऊ शकत नाही. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही. कोणीही स्वतः विरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही. पर्यायी उत्तरे: 1 फक्त अ, 3 फक्त क, 2 फक्त ब, 4 वरील सर्व. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच फक्त क हे याचे योग्य विधान आहे. 112. खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा, व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत? राज्यसेवा मुख्य 2013. कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे. राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्य संस्थेला असेल. अशी कोणतीही बंधने कायदा करूनच नागरिकांवर लादता येईल. अशी बंधने प्रशासकीय आदेशाद्वारेही लादता येतील. पर्यायी उत्तरे: 1 ए, बी, 2 ए, बी, 3 ए, बी, ए, 4 ए, बी, ए, डी. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच अ, ब आणि क ही यांची योग्य विधाने आहेत. 113. मूलभूत अधिकार सामान्यत राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. खालीलपैकी कोणते अधिकार पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवतात? योग्य पर्याय निवडा. राज्यसेवा मुख्य 2013. पेन 14. कलम 15(1). पेन 15(2). पेन 16. कलम 17. कलम 22(1).
सी कलम 23. पर्यायी उत्तरे: 1 ए, बी, ए. 2 ब, ड, फ. 3 अ, इ, क. 4 ए, एफ, सी. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे अ, ई आणि ग ही यांची योग्य विधाने आहेत. 114. भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते विधान अल्पसंख्याकाचे बाबतीत खरे नाही? राज्यसेवा मुख्य 2013. अ. राज्यघटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दर्जास मान्यता आहे. ब. भारतात राहणाऱ्या नागरिकांनाच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे. क. फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे. ड. कोणत्याही नागरिकाला राज्य निधीतून मदत प्राप्त होणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वर्ण, धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही. पर्यायी उत्तरे: 1 अ, 3 अ, अ. 2 ए, 4 ब, ड. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच फक्त क हे विधान योग्य आहे. 115. विधान अ. भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्यक शब्दाचा व्याख्या नाही. कारण ब. अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे. एसटीआय पूर्व 2013. 1 आणि ब बरोबर आहेत. ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. 9. 2 आणि ब बरोबर आहे. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही. 3 अ बरोबर आहे, पण ब चूक आहे. 4 अ चूक आहे, पण ब बरोबर आहे. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच अ आणि ब बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही. हे याचे योग्य विधान आहे. प्रश्न 116. योग्य जोड्या लावा. एएसओ पूर्व 2013ला आलेला क्वेश्चन आहे. त्यामध्ये अ. मूलभूत अधिकार यासाठी योग्य आहे भाग 3 आणि ब. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे यासाठी योग्य आहे भाग 4 आणि संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र यासाठी योग्य आहे भाग 1 आणि ड. नागरिकत्व यासाठी योग्य आहे भाग 2 ही यांची योग्य उत्तरे आहेत. त्यांचा क्रम अनुक्रमे 3, 4, 1 आणि 2 असा आहे. 117. बंदी प्रत्यक्षीकरण आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा. PSI मेन 2013. अ. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते. ब. अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे. क. व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याच्या कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकते. ड. न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते. वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत? 1 केवळ अ. 2 केवळ ब आणि क. 4 केवळ अ, ब आणि क. 3 केवळ अ आणि क. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच केवळ अ, ब आणि क ही यांची योग्य विधाने आहेत. 118. स्वातंत्र्य समतेपासून वेगळे अलग करता येत नाही. समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही. हे उद्गार कोणाचे आहेत? 1 प. जवाहरलाल नेहरू. 3 डॉ. एस. राधाकृष्ण. 2 डॉ. राजेंद्र प्रसाद.
PSI मेन 2013. 4 BR आंबेडकर एस 3. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजेच डॉक्टर BR आंबेडकर हे याचे योग्य विधान आहे. 119. अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मूलभूत हक्कासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. असो मुख्य 2013. अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणतीही बंधने नाहीत. कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी बाजवी बंधने शासन घालू शकते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 ब आणि क. 3 ब, क आणि ड. 2 ब आणि ड. 4 आणि क. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच ब आणि ड हे याची योग्य उत्तरे आहेत. 120. खालील विधाने पहा. असो मुख्य 2013. भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी विषयक तरतुदी लागू करण्यात आल्या. वरीलपैकी कोणते ती विधान ने बरोबर आहेत? 1 फक्त 2 फक्त ब, 3 आणि ब, 4 यापैकी नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच फक्त आणि ब ही यांची योग्य विधाने आहेत. 121. कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते, याची दखल संविधानाच्या घेतली जाऊ शकते. असो मुख्य 2013. 31. 2 31. 3 32. पूर्णविराम या कलमाखाली. 4 34. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच 32 हे याचे योग्य विधान आहे. अशा प्रकारे आज आपण मूलभूत हक्क या टॉपिकवरील 91 ते 121 पर्यंत MCQ क्वेश्चन्स पाहिले आहेत. या पुढील MCQ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.